आणि ब्लॉग करणं जास्त अवघड नाही आहे, पण त्याच्या मागची जी मेहनत आहे, व्हिडिओ शूट करणे अगोदर, नंतर त्याला एडिट करणे, व्हॉइस ओव्हर करणे, एक्सपोर्ट करणे, म्हणजे ती खूप जास्त मोठी प्रोसेस आहे. जर मम्मा आणि माझं नाव आहे ज्योती, मी सातारचे आहे. माझं सो आता मेन मुद्दा की माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला काय काय बघायला भेटेल, तर लेडीज रिलेटेड प्रत्येक गोष्ट माझ्या या चॅनलवरती दिसणार आहे. हॅलो, हाय, नमस्कार, मी ज्योती. खुशी अँड मम्मा या माझ्या ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर हा माझा फर्स्ट ब्लॉग नाही आहे. मी गेले 1-2 महिने झालं ब्लॉग करते आहे. सो या ब्लॉग्समध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार आहे की मी ॲज अ ब्लॉगर माझी जर्नी कशी स्टार्ट केली, मला कोणी मोटिवेट केलेलं आहे, आणि आत्ता माझे किती सबस्क्रायबर आहेत आणि मला किती अजून करायचे आहेत. सो नक्की शेवटपर्यंत बघा. शेवटी मी नक्की सांगेल की आत्ता माझे किती सबस्क्रायबर आहेत आणि तुम्हाला मला किती सपोर्ट करायचं आहे ते. सो माझ्या या यूट्यूब चॅनलचं नाव आहे खुशी अँड मम्मा आणि माझं नाव आहे ज्योती. मी सातारचे आहे. माझं माहेर सासर दोन्ही सातारचं आहे, परंतु हजबंड कामाच्या निमित्त एज्युकेशनला सुद्धा पुण्यामध्येच होते. सो हा माझा फर्स्ट ब्लॉग नाही आहे. मी बिगिनर आहे आणि मी गेले 2-3 महिने झालं ब्लॉग करते. त्याच्या अगोदरपासूनच मी ब्लॉगिंग करते, परंतु तिथे विदाऊट फेस दाखवता. म्हणजे माझं एक यूट्यूब चॅनल होता ज्याचं ज्योती होम कुक्स हे रेसिपीचं स्पेशली माझा चॅनल होता. तिथे मी करायचे आणि त्या ब्लॉगिंगमध्ये म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मला भरपूर काही शिकायला भेटलं की कसं एडिटिंग करायचं, कसं व्हॉइस ओव्हर करायचं, कसं बोलायचं. सो मला त्या चॅनलने सुद्धा खूप जास्त सपोर्ट केलेला आहे. खूप जास्त काय काय शिकायला भेटलेलं आहे आणि त्याच्यामुळेच त्या कॉन्फिडन्सनेच मी आज इथे तुमच्यासमोर अशी बोलत आहे. मला खूप इच्छा होती की मी काहीतरी करून दाखवावं. लग्ना अगोदर सुद्धा मी छोटे छोटे जॉब केलेले आहे, जसे की टीचर होते, मी ट्युशन्स वगैरे घ्यायची आणि त्यातून सुद्धा मला थोडे इन्कम यायचं आणि ते इन्कम आल्यानंतर मला खरंच खूप छान वाटायचं. लग्नानंतर मी बिझी झाले थोडं. लग्न झाले संसारामध्ये मी बिझी झाले आणि नंतर सुद्धा मी लग्नानंतर 1 वर्षानंतर मी कोर्स वगैरे केले. मी माझ्या हस्बंडला सांगितलं की मला लॅपटॉप वगैरे चालवायला खूप आवडतं, मोबाईल चालवायला खूप आवडतो. सो मला त्याच्या रिलेटेड काहीतरी IT रिलेटेड काहीतरी शिकायला खूप आवडेल. सो त्यांनी मला सॅपचा कोर्स लावून दिला आणि मी तो कंप्लीट सुद्धा केला आणि इंटरव्ह्यूला सुद्धा गेले. परंतु तिथलं ते पॅकेज म्हणजे कसं आहे, खुशी पण लहान होती आणि पॅकेज तिथलं सुरुवातीला बिगिनरला 15,000 होतं, 15-20,000 समथिंग असं होतं. सो जर खुशीला सांभाळायचं कोण आता, म्हणजे घरी मी जर जॉबला गेले सकाळी ते संध्याकाळीच माघारी येणार, सांभाळायचं कोण? तर डे केअरची फीस 15,000 रुपये होती आणि मला पगारसुद्धा 15,000. सो तिथे कुठेतरी गणित बिघडत होतं, म्हणून मी तो ऑप्शनसुद्धा ड्रॉप केला. नंतर 1-2 वर्ष अशीच निघून गेली. खुशीसुद्धा मोठी होत गेली आणि आता माझी खुशी 3.5 वर्षाची आहे आणि तीसुद्धा स्कूलला जायला लागली आहे. सो बराच टाईम माझ्याकडे रिकामा आहे. सो माझे हस्बंड म्हणते की आता तू काय कर, एक यूट्यूब चॅनल क्रिएट कर. सुरुवातीला मला तर कॉन्फिडन्सच नव्हता की मला व्ह्यूज वगैरे येतील, काय होईल. परंतु मी रेसिपीचं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मगाशीच मी की रेसिपीचा चॅनल एक ओपन केला आणि खरंच सांगते सुरुवातीला मला व्ह्यूजच आले नाहीत. 1, 2, 3, 4, 10 व्ह्यूज आले. सो मग तिथे कुठेतरी ही झाले, काय नर्वस झाले की अरे आपल्याला तर येतच नाही आहे. मग पुन्हा मी 1 आठवडा काही बनवलंच नाही आणि नंतर परत एकदा माझ्या हस्बंडने मला विचारलं तू केलंस का, तर मी म्हटलं की नाही, त्याला व्ह्यूज नाही येत. तर त्यांनी मला सांगितलं की अगं ते लगेच येत नाही, त्याला कन्सिस्टन्सी लागते. सो त्याच्यामध्ये मी पुन्हा दररोज रील्स म्हणजे व्हिडिओ टाकायला लागले रेसिपीचे आणि खरंच थोडे व्ह्यूज यायला लागले. म्हणजे 1K वगैरे व्ह्यूज आले आणि पहिल्यांदा जेव्हा 1K मला व्ह्यूज आले होते शॉर्ट्सला, लॉंगला नाही. सो तो आनंद काही ओरच होता आणि तिथून माझी जर्नी खरं स्टार्ट झाली की काहीतरी आपण सुद्धा करू शकतो आणि त्याच होपने मी हा चॅनलसुद्धा ओपन केला. सुरुवातीला मी इथे माझं फेस दाखवलं नव्हतं, खुशीच्या नावाने चॅनल ओपन केला होता, खुशी जाधव या नावाने. पण नंतर म्हटलं चला दुसऱ्या यूट्यूबर्स ज्या आहेत, ब्लॉगर्स आहेत, त्यांचं बघितलं. त्याही खूप साऱ्या हाऊसवाईफ आहेत, त्यांचं मोटिवेशन्स मी समोर घेतले आणि मी सुद्धा चॅनलला सुरुवात केलेली आहे. सो आता मेन मुद्दा की माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला काय काय बघायला भेटेल, तर लेडीज रिलेटेड
प्रत्येक गोष्ट माझ्या या चॅनलवरती दिसणार आहे, बघायला भेटणार आहे. म्हणजे शॉपिंग, रेसिपीज, घरातील डेली रुटीन, मुलं शाळेत गेल्यानंतर काय करायचं, मुलांना मॅनेज कसं करायचं. आता मला एकच मुलगी आहे तरी सुद्धा तिचं माझा लव्ह बॉन्डिंग, फॅमिलीमधील गोष्टी, ट्रॅव्हल्स, सो वेगवेगळ्या फक्त लेडीज रिलेटेड असतील, एन्जॉयमेंट, फन आणि मस्ती रिलेटेड व्हिडिओज कंटेंट माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. तर नक्कीच माझे व्हिडिओ बघा. आणि ब्लॉग करणं जास्त अवघड नाही आहे, पण त्याच्या मागची जी मेहनत आहे, व्हिडिओ शूट करणे अगोदर, नंतर त्याला एडिट करणे, व्हॉइस ओव्हर करणे, एक्सपोर्ट करणे, म्हणजे ती खूप जास्त मोठी प्रोसेस आहे. जवळजवळ दिवसातील 4 ते 5 तास कमीत कमी त्याला द्यावेच लागतात, तेव्हा ते छान तुमच्यासमोर असा रिझल्ट येतो. सो त्याच्यामागे खूप मेहनत आहे, ते लक्षात घेऊन माझे कॉन्टेंट जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला सपोर्ट करा. फक्त एवढंच सांगायचं होतं तुम्हाला की त्याच्या मागे सुद्धा खूप जास्त मेहनत असते ब्लॉगर्सची. ब्लॉगिंग स्टार्ट करायचं रिझन एकच आहे की मलाही काहीतरी करायचं आहे. जो मी मोकळा वेळ घरामध्ये 3-4 तास घालवते आहे सगळे कामाला गेल्यानंतर, खुशी स्कूलला गेल्यानंतर, त्याचं मला चीज करायचं आहे. सो त्यातून जर थोडी अर्निंग जर मला झाली, घरात नुसतं मोबाईल स्क्रोलिंग करण्यापेक्षा जर त्यातून मला जर काही अर्निंग झाली मोबाईलचाच फायदा घेऊन, तर तेच खूप माझ्यासाठी मोठं आहे. सो मला तेच करायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा, एवढीच माझी इच्छा आहे. सो मला मोटिवेट माझ्या हजबंडने केलेलं आहे यूट्यूब चॅनल स्टार्ट करायला, आणि मलाही काहीतरी करून दाखवायची जिद्द होती. सो मीही हे चॅनल ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि आता मेन मुद्दा की मला आत्ता 2-3 महिने झालेले आहेत ब्लॉगिंग स्टार्ट करून. मला किती सबस्क्रायबर आहेत, तर मला आहे 37 सबस्क्रायबर. सो मला अजून खूप मोठी जर्नी गाठायची आहे आणि त्याच्यामध्ये मला तुमची साथ हवी आहे. तर नक्की तुम्हाला जर माझे व्हिडिओ, माझे कंटेंट आवडत असतील तरच मला सपोर्ट करा. माझे व्हिडिओ पूर्ण पहा आणि मला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. मी अजिबात कोणाला प्रेशराईज करणार नाही. मला कितीही वेळ लागला तरी चालेल, परंतु ज्यांना माझा व्हिडिओ आवडत असतील, माझे कंटेंट आवडत असतील, माझी लाईफ वगैरे किंवा माझे मुवमेंट्स, फन मुवमेंट्स आवडत असतील, त्यांनी मला नक्कीच साथ द्या आणि मला नक्कीच 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट करायला मदत करा. चला तर जास्त व्हिडिओ काही लांबवत नाही, कारण की लोक व्हिडिओ जास्त मोठा पाहत नाहीत. सो थँक्यू फॉर वॉचिंग, बाय. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ही आहे माझ्यासोबतची छोटी ब्लॉगर, माझी खुशी, माझी लाडूबाई. किस दे बाबू मला. मन लाईक करा, सबस्क्राईब करा, बाय.